नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता सकाळचे 9 वाजलेत. 9 वाजले आणि व्हिडिओला सुरुवात केली. पण अजून मी देवपूजा वगैरे काही केलं नाही आहे. सकाळी लवकर उठलो, खूप लवकर उठले कारण साहेब नाही आहे. यश पण लवकर उठलेला, मी पण. दीदी नव्हती. दीदीची गाडीची चावी काय कुठे हे झाली, तिला यायला खूप लेट झालं. तर मी म्हटलं अजून कशी आली नाही काय नाही, त्यामुळे मला झोपच नाही आली. उठले लवकर आणि बघते तर काय पाणीच नाही आलं. पाणीच आलं नव्हतं. खाली आपली जी पाण्याची मोटर आहे ती त्यांची खराब झालेली. अगदी पाणी आलं 7:30 पावणे 8 वाजता पाणी आलं. मग पाणी वगैरे भरलं, आंघोळ वगैरे मशीन वगैरे लावून सगळं झालं. दीदी आली, मग तिला नाश्ता वगैरे दिला. यशला सगळे ॲपल वगैरे कापून दिलं, तो गेला लवकर. आता देवपूजा करायची आहे, पण आता मला सगळं देवारा क्लीन करायचं आहे. हे बघा अशी पाठी काढून ठेवली, सगळं याच्यामध्ये काढून घ्यायचं. फुलं तर नाही राहणार माहिती का, आता साहेब नाही मला आणून द्यायला फुलं. इकडं सगळं मी आवरून घेतलं, कुठलाही पसारा ठेवला. साहेबांचा फोन आले सकाळी, तर ते ना सकाळी 4 वाजताच काकड आरतीला गेलेले साईबाबांच्या इथं. आणि तिथून झालं हे चांगलं छान रूम घेतला आहे त्यांनी. 4-5 जण आहे ना, रूम वगैरे व्यवस्थित घेऊन सगळी सोय बोलली एकदम छान. काकड आरती वगैरे घेतली. आता नाश्ता वगैरे करून ते याला गेले, शनी शिंगणापूरला गेले. शनी शिंगणापूर करून मग आज पुन्हा शिर्डीमध्ये येऊन राहणार. आज पुन्हा दर्शन घेणार आणि उद्या सासूबाईकडे जाणार आहे. कारण जवळ आहे तिथून. शिर्डी ते आपलं गाव 1-1.5 तासावर आहे. आतून शॉर्टकटने गेलं 1.5 तासामध्ये घरी पोचून जातो. मग सासूबाईकडे जातील, कारण जेवढे गेलेत ना ते सुरेशदादा वगैरे सगळे आहेत. बाकीचे प्रसादांना, तारांना, असे सगळ्यांचे नाव आहेत तुम्हाला सांगते. तर खूप चांगले मित्र आहेत ते सगळे. असे कुठे लवकर निघत नाही, कामाच्या व्यापातून कधीच कोण कुठे लवकर निघत नाही. आता गेले ना, रात्री मला फोन झाला तर एवढे आनंदी होते सगळे. बोलले आम्ही नुसते कामं बघत असतो आहे, वेळच राहत नाही. आणि ते एक नवीन नाना परवा हॉटेलला गेलो तेव्हा दाखवले, यांचे खास मित्र आहेत. यांचे दोघांचे खूप आहेत. जसे सुरेशदादा ना तसे ते नवीन अण्णा, असे यांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सगळे निवांत वेळ काढून गेले. असं व्यक्ती कधी जात नाही आम्हाला सोडून. आम्ही तरी जातो कुठं, पण साहेब नाही जाते आम्हाला सोडून कुठं. तर गेले तर ठीक आहे, आपलीच गाडी घेऊन गेले. तर चला आता इकडचं माझं सगळं आवरलं आहे. परवा मी तिकडे गेले ना, भावीने बेडशीट वगैरे चेंज करून सगळं झाडझटक करून घेतली आहे. अजिबात काही नाही. आणि रात्री आमच्याकडे खूप पाऊस चाललेला आणि जास्त ते पाणी होऊन आहे ना माझं. हे बघा हे असे झाडं काही पिवळे पडायला लागलेत. काहींचे तर पूर्ण पानच गळून गेलेत. हवेने ना अजिबात हे राहील. आणि आता खूप जास्त पाणी व्हायला लागलं तर वाटतं. पिवळसर पानं आलं त्याला. रात्री खूप पाऊस चाललेला, भरपूर पाऊस चाललेला इकडे. पण वातावरण एकदम मस्त आहे, थंडगार आहे. तरी पण मी रात्रीची AC लावूनच झोपते, काही पण होऊ देत. मला तशी झोपच लागत नाही. तुम्हाला सांगू, परवा तिकडे गेलो ना ताईंनो, अजून आमचे सगळ्यांचे पाय दुखते. यशचे पाय नाही दुखत आहे, पण यश बोलला मला झोप नाही, गाडी चालून थोडीशी कणकणी वाटती. पण तो जातोच आहे जिमला, त्याला काय राहत. दीदी पण आता आली ना, मला बोली खूप माझे पाय दुखत आहे. का तर ते कंटिन्यू उभं राहणं आणि गाडीत एवढं बसणं, असं झालं ते. चला असू दे. तर देवाचं दर्शनाला जायचं म्हटलं. असं माझी मैत्रीण आता याला गेली नाही, 2 वर्ष झाले तेव्हा मी गेले होते तुम्हाला सांगते पंढरपूरला. माझं 5 तास लाईनीला उभं राहून दर्शन झालेलं. माझी मैत्रीण 15 तास उभी राहिली. जी ब्लाऊज होते ना ती 15 तास उभी राहिली, कंटिन्यू 15 तास. 2 दिवस घरी येऊन उठली नाही बोलली. रात्री फोन झाला तर. आता खूप गर्दीचे ठिकाण आहे सगळीकडे, म्हणजे कुठेही जा गर्दीच आहे देवाच्या ठिकाणी. चला बडबड झाली खूप, देवपूजा करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. हे बघा पूर्ण देवर असा क्लीन करून घेतला, पुसून वगैरे घेतलं स्वच्छ. स्टेप वगैरे काढून घेते. अशा ज्या पायऱ्या आहेत ना आपल्या, हे बघा अशा काढून ठेवता येतात मला, काढून घेता येतात म्हणजे स्वच्छ करायला. सगळं पुसून वगैरे घेत असते, काढते. 8-15 दिवसांनी एकदा काढते. आता ह्या वेळेला लेट झालं मला जरा. सगळं स्वच्छ करून घेतलं. आता हे ठेवून द्यायचं तिकडे देवाऱ्याच्या आतमध्ये. अशा या पहिले नव्हत्या माझ्याकडे, या स्टेप आहे ज्या नव्हत्या. मी आपलं जेव्हा इथं घरी यायचं ना, त्यावेळेला फर्निचरचं काम चालू होतं, तेव्हा अशा बनवून घेत. असं प्लेनच होतं आपलं देवघर त्यावेळेला. मी देवघरच म्हणत असते. आता बघा स्वच्छ केलं मस्त. आता हे ठेवून देते आणि देव तिकडे किचनवर नेऊन ठेवले. सगळं स्वच्छ करायचे आहेत मला. तर बघा आता माझी देवपूजा झालीत. फुलं तर नाही आहे, तुम्हाला पहिले सांगितलं फुलं नाही. आता आणून द्यायलाच इथं कोण नाही आहे. फुलं तर नाही, पण देवपूजा तरी झाली. मग असे बोलले पाऊस नाही आमच्याकडे, रात्री झाला नाही. इतका नंतर धो पाऊस चालू झाला. मी विंडो वगैरे बंद करून घेतली. देवपूजा झालीत. हे बघा एकदम स्वच्छ आणि मस्त
छान दिसत आहेत आता. कारण ना जवळजवळ 15 दिवस झाले देव ना स्वच्छ केले नव्हते मी. असं वरच्यावर देवपूजा चालली होती फक्त. चांगलं क्लीन केलं एकदम व्यवस्थित असं पूर्ण काढलेलं ना. काढलं की मग एकदम स्वच्छ होऊन जातं. रोजचं ते हळद कुंकू अक्षदा वाहून आहे ना हे होतं. इकडे पण मस्त झाली. आत्ताच झाली अगदी 2च मिनटं झाली तर मला देवपूजा करून. कारण आता अजून काम करायचं म्हणून म्हटले दाखवून घ्यावं तुम्हाला. 10:30 वाजले बघा. 1.5 तास लागला मला पूजा करायला. 9 ते 10:30 इतका वेळ लागतो सगळं काढलं तर. नाहीतर तशी अर्ध्या पाऊण तासामध्ये 1 तासामध्ये होऊन जाते. अशी झाली तर आपली देवपूजा. आता अजून नाश्ता वगैरे नाही केलेला आहे. देवपूजा झाली. दूध साखरे नैवेद्य ठेवून दिला आहे. आणि आता तिकडं मशीन वगैरे ते झाले सगळं. कुंकू लागले तिकडे तिकडे सगळं. नाश्ता वगैरे करते. भाभी येईल थोड्या वेळामध्ये. काहीतरी खाऊन गोळ्या घेऊन मग जेवणाला लागते. बघू आता काय बनवणं होतं. यश तर मला बोलला बटाट्याची भाजी बनवायची. मी पातळ बनवते ना परवाच बनवलेली ती बनव बोलला. दीदी तर झोपली आता. दीदी काही जेवायला उठणार नाही. बघू मग त्याच्या आवडीचंच बनवेल पटकन. काय बनवते काय नाही दाखवते. तर बघा तुम्हाला बोलले देवपूजा झाल्यावर नाश्ता वगैरे केला. तेवढंच भाभी आली होती. मग भाभीचा मला थोडासा एकदा चहा झाला. पण मी एकदम डायरेक्ट माझी ब्राऊन शुगर आली. थोडीशी शुगर घेऊन आता चहा पिते. भाभीला गोड बनवून दिला. आणि आता इथलं तर कामं झाले भाभीचे. फक्त किचन आणि भांडी राहिले. माझं पण जेवण बनवून झालं आहे. तर आता पुन्हा एकदा भाभीला चहा ठेवला बघा. चहा उकळतोय. मी तुम्हाला बोलले ना यशला बटाट्याची भाजी आवडते. आता सध्या तरी ही खायला लागल्या जरा. एकदम सोपी पडते मला बनवायला. बटाटे सगळं असं शिजवून मी शेंगदाणे वगैरे वाटून घातले. चपात्या वगैरे झाल्यात. आणि मी कारली बनवली. कपले जातात आता ना. ही कारली काढली मी धुवून ठेवली. आता ती भाभी बनवते ना आपल्याकडे येऊन. तुम्हाला मी सांगितलं ना भरलेलं कारलं दाखवलं 2 वेळा. तर ते मला बनवायचं आहे. तर त्यासाठी मी सध्या तरी आता एवढाच मसाला काढला आहे. मेथी, कलौंजी, काळी मिरी, थोडंसं ओवा घेतला आहे, जिरं, बडीशोप असं एवढं काढून घेतलं. हे मला तव्यावर भाजायचं आहे. आणि त्याच्यापुढे काय काय घेईल ते नंतर दाखवते. पण पहिलं आता भाभीला चहा देते. भाभीचं किचन भांडी आवरल्यावर मग मी इथं करेल. का आता या भाजीला वेळ लागतो ना. मग माझ्या लेट नको व्हायला. तर आता भाभी चहा वगैरे घेऊन तिचं आवरून घेईल. तोपर्यंत मी हे करते. कारल्यामधल्या बिया काढायच्या. हे जे आहे ना याला मध्येच एक चीर द्यायची आणि त्याच्या आतल्या पूर्ण बिया काढून घ्यायचे. चालू नव्हतं बिया वगैरे काढून घेते. मसाला भाजून घेते तव्यावर थोडासा. हा जो दाखवला ना हा थोडासा गरम करून घ्यायचा आहे. धने पाहिजे पण आता धने पाहिजे तिकडे डब्यात आहे तर मी पावडर घालणार आहे. धना पावडर घालणार आहे. नाही तर यासोबत थोडे धने पण भाजायचे असतात. पण मी धना पावडर टाकेल. मग नंतर तुम्हाला दाखवते कसं काय बनवते ते. क्लिप क्या मालूम डोडो क्लिप अभी मुझे नहीं मालूम. मैंने नहीं ली है. हे बघा भाभी माझा आंबोडा बांधलाय. आमचं काय चाललेलं बघा. माझं ना जरा इकडं साईडला डोकं दुखत होतं. भाभी बोलली ते मी दाबून देते. बोलली नको राहू देते. नाही दाबलंय आणि पुन्हा आता केस बीस बांधून देते. एक साईडला डोकं दुखतंय माझं. हिला बघा किती उद्योग येतात. क्लिप वगैरे शोधून जाणे तो ऐसे करतो. बघितलं बहुत काम लगा ती भाभी नाही बोलत होते ऐकत नाही. बोलली नाही मी करून देते. ते दुखतंय तर एक साईड आहे ना गाडीमध्ये टेकून टेकून एक बाजू दुखती. मी रात्री बर्फाने पण शेकवलेलं. आता असं एक साईडनं दुखत होती माझी. चला आता भाजी बनवायला जायचं. भाभीला आता 1:30 वाजता खाली काम भेटले परत ना तर जाते आता. तर चला आता भाभी गेली आणि मी आले माझ्या कामाला. आता इकडे हे बघा तुम्हाला मी बोलले होते ना. तर हे जे आहे ना याला पचफोरन म्हणतात ना ते भाभीन ते. याच्यामध्ये काय असतंय मेथी, बडीशोप, जिरं, काळी मिरी आणि कलौंजी म्हणजे कांद्याचे बी. हे मी थोडंसं भाजून घेतले. आणि ते छोटे 2 चमचे मी धना पावडर घेतली. आणि कारली बघा याच्यावरचं थोडंसं हे काढून आतल्या बिया काढून घेतल्या. आणि असंही पोकळ करून घेतलं. बटाटे सालं काढून कापले आणि पाण्यात ठेवले. आणि इथे काय केलं आहे मी छोटे छोटे 2-3 कांदे घेतले, लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर. हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते. हे पहिलं ही बारीक करते आणि नंतर त्याच्यानंतर हे वरतून हे टाकते. बघा मिक्सरला मी अशी पावडर करून घेतली. पाणी न घालताच असं बारीक करून घ्यायचं आहे. कांदा वगैरे जे आहे ना कांदा लसूण असं सगळं यामध्ये घालून न पाणी वगैरे घालताच बारीक करून घ्यायचं आहे. फिरवून घेते चांगलं.
मिक्सरला बारीक करून घेतले. कांद्याने ओलसर झालंय, पाणी एक थेंब पण नाही घातलं. आणि जरा मी मीठ घातलेलं, 1 चमचा मी इथं मीठ घातलेलं, पण अजून मीठ लागणार आहे. तर छोटा चमचाभर मीठ अजून घातलंय मी. आणि इथे घालायचे तेल, भरपूर असं तेल आणि थोडीशी हळद. अर्धा चमचा हळद मी हे वाटण करताना घातली आणि अर्धा चमचा येते. आता यातले तिखट कुठलेच नाही आणि किंवा हिरवी मिरची पण नाही. हे मी सगळं धुवून ठेवलेलं आहे स्वच्छ. आता हात खराब व्हायच्या अगोदर इथे थोडंसं तेल घालून घेते. हे कारल्याच्या भाजीला तेल भरपूर लागतं रे नो. किती पण दिवस टिकते, तुम्ही अगदी 8-10 दिवस जरी ठेवली ना तिला काहीच होत नाही. तर हे बारीक गॅसवर गरम होते तोपर्यंत मी हे सगळं असं एकत्र करून घेते. तेल, मीठ, हळद आणि जे मसाले आहेत ते. याचा सुगंध आहे ना आता तुम्हाला फक्त दिसतंय, कारण मी तर इथं अनुभवते. म्हणजे इतका छान सुगंध असतो ना या मसाल्याला. जे आपण मेथी, बडीशोप, जिरं, ओवा, धने जे भाजतो आणि त्याचा इतका सुगंध भारी येतो ना. आणि तो कच्चा कांदा असतोय, लसूण असतोय त्यामध्ये, तो खूपच भारी लागतं हे सगळं. आता बघा असं मिश्रण एकत्र करून घेतलं मी सगळं. ओलं झालं तेलाने, चांगलं मस्त असं ओलसर झालं. तर एक एक मी असं कारल्यामध्ये बघा एकदम पोकळ केलेत मी, आतून बिया सगळ्या काढून घेतले. हे चांगलं भरून घ्यायचं आहे. आणि तेल मी बारीक गॅसवर ठेवले, म्हणजे खूप गरम नको व्हायला. एक एक भरणार आणि सोडून देणार हे तेलामध्ये मी. ही भाजी ना दीदीची खूप आवडतीची. आणि तुम्हाला सांगू आज काय झाले, दीदी काल नाईटला जाऊन आली. दीदीचे पाय इतके दुखताय ना, ते तिकडे आम्ही गेलेलो भीमाशंकरला. ती गर्दी, लाईनमध्ये उभं राहून आणि पाऊस इतका, पूर्ण रात्रीचा प्रवास करून दीदीचे पाय खूप दुखायला लागले बघा. चांगलं भरून घेतलं, एकदम मस्त भरून घेतलं आणि असं दाबून घेतलं आणि असं तेलामध्ये सोडून देते. हे तेल जास्त कडकडीत नाही झालेलं, व्हिडिओ बंद झालेला. तर तुम्हाला दाखवत होते हे असं जेवढं बसेल तेवढं मसाला भरून घ्यायचं. आणि आता काय झालं आहे, माझ्या मोबाईलचं ना स्टोरेज पण फुल झालं आहे. तर त्यामुळे मोबाईल थोडासा प्रॉब्लेम करतो आहे. आता हे सगळे असे भरते. कांद्यामुळे ना ओलसरपणा येतो आणि मस्त मसाला असा छान दाबून बसतो त्यामध्ये, भारी. सगळे असेच करते. मला भात पण लावायचा आहे, हा तुम्हाला सांगत होते. तर दीदी ना आज नाईटला जाणार नाही आहे. मग म्हटले घरी आहे, ही भाजी कारल्याची डब्याला जरी दिली ना तरी खाते, ती आरामात खाते, एकदम तिला आवडते. आणि तुम्हाला बोलले ना ऑफिसमध्ये पण आवडते अशी कारल्याची भाजी, किंवा मी ती ग्रीनवाली बनवून देते ती पण. पण ती बोली मी नाही जाणार आहे, मला उठवू नको. खूप पाय दुखले आणि ना थोडासा प्रवास हेच झाला जरा. पण काय तिचीच इच्छा होती. यशला बोलत होती मला घेऊन चल, संडेला कुठेतरी मला घेऊन चल. मग तो बोला चल भीमाशंकरला. एक तर त्र्यंबकेश्वरला घेऊन चल बोलत होती, किंवा दुसरं कुठं. मग तो बोला चल भीमाशंकरला जाऊया. त्र्यंबकेश्वरला यशचा मित्र आहे ना राज, नाशिकला आहे. तर यशने ना 2 वर्ष कॉलेज नाशिकला केलेलं आहे. त्यामुळे त्याचे तिकडचे खूप चांगले मित्र आहे. मित्र म्हणजे एकदम भावासारखेच आहे. राजची मम्मी तर यशला मुलगाच मानते पहिल्यापासूनच. यशला खूप सांभाळलेलं आहे त्यांनी 2 वर्ष तिकडे. अगदी जेवण खावण जे काय आहे ना, राजच्या मम्मीने खूप म्हणजे खूप सांभाळले. अजूनही आता 2 वर्ष झाले, त्या दिवाळीला यश त्यांच्याकडे होता. म्हणजे इतकं छान प्रेम करतात यशवर ते. आता हा मसाला थोडासा राहिला आहे, हा मी लगेच टाकणार नाही आहे. जेव्हा आपण बटाटे वगैरे घालणार आहे ना त्यानंतर मी हा थोडासा मसाला घालणार आहे ना. आता काय करते, इथे हे असंच राहू देते, काहीच न करता याच्यावर मी झाकण देते. गॅस बारीकच राहून असं राहू द्यायचं आहे. आणि थोडंसं हे कारलं जरा तरी थोडंसं नरम झालं पाहिजे. त्यानंतर बटाटे मसाला वगैरे नंतर घालायचा आहे. पण मी थोडं हात धुवून. तर आता इथे होत आहे, एकदम अर्धी वाटीच तांदूळ घेतले आणि छोट्या कुकरला लावते. तुम्हाला ते सांगत होते, अर्धच राहिलं. तर आजचे ना मामा त्र्यंबकेश्वरला आहे तिथे. तर फोन केला, त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी आहे. बोलला
यश येऊ नको, खूप गर्दी आहे. 8-8 तास जरी लाईन लावली तरी दर्शन होणार नाही. मग तिकडे नाही तर इकडे घेऊन गेलो. आणि आज साहेब पण जाणार होते, त्यांचं शनी शिंगणापूरचं वगैरे दर्शन झालं, सगळं झालं आणि तिकडे जाणार होते ते. तर यशने पुन्हा फोन केला तर खूप गर्दी आहे तिकडे. मग साहेब पण नाही गेले. साहेब आता सासूबाईकडे गेले आणि नंतर मग सप्तशृंगी मातेला वगैरे जाणार आहेत. तर आता याच्या 2 शिट्ट्या करून घेणार. चिकटवाला भात आहे. आता हे कसं काय ते दाखवते. आता थोडंसं झालं असणार, हे 5 मिनिटं झाले ते. आता जरासं पलटी मारून द्यायचे बघा, जसं ठेवलेलं तसेच आहे ते. पलटी मारून घेते. जे अगोदर टाकले ना तेलामध्ये त्यांना थोडं साईडला करते आणि जे नंतर टाकले त्यांना तेलामध्ये घेते जरा. तेलामध्ये मस्त हळदीचा वगैरे कलर उतरतो आणि जो कच्चा कांदा आपण जर घालतो ना त्याचा एकदम सुगंध भारी येतो. अजून पण एक वाफ येऊ द्यायची आहे आणि नंतर मग मी बटाटा घालणार आहेत इथे. अजून एक वाफ येते तोपर्यंत माझं इकडं कुकर पण होत आहे. तर होऊ देते जरा. तर आता इकडे ना कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या आणि गॅस बंद केला मी तिकडे. आता इकडे हे कारलं बघूया. हे ना खूप वेळ खाऊ काम आहे ताईंना, तुम्हाला सांगते. याला वेळ भरपूर द्यावा लागतो. आणि आता माझं कसं झालं आहे, दीदी झोपलेली, यश आलेलं नाही आहे, साहेब नाही आहे. मग मी असं काहीतरी करणार म्हणजे टाईमपास पण होतोय माझा आणि सगळ्यांना आवडतं पण. सगळ्यांना म्हणजे फक्त यशला सोडू ना. याचा एकदम ना आवडतीचा प्रकार म्हणजे कारलं. आता तरी बऱ्यापैकी काही भाज्या खायला लागल्या आहे. तरी मला बोलतो माझं नाव खराब करते तू, यशला आवडत नाही, यशला आवडत नाही. मी किती काय काय भाज्या जे खात नव्हतो ते पण खायला लागलो आहे. तर असं असतं मुलांचं. आता हे कारलं ना बऱ्यापैकी थोडंसं आता दबायला लागलं आहे. तर मी इथे हे जे बटाटे आहेत ना असे साईडने सगळे असे टाकून घेणार आहे. कारला आणि बटाटा मिक्स करून खायला खूप भारी लागतं. यातला बटाटा एकदम तेलात भाजलेला असतो ना. जे आपण असं कधी गावी माहिती आहे ना बटाटे वगैरे भाजायचे, ओले बटाटे निघाले तर नवीन चुलीमध्ये भाजले जायचे, तसा प्रकार लागतो. खूप भारी लागतो खायला. आता हे बटाटे सगळे टाकून घेतले आणि त्याच्यावरतून असं हे सगळं जो राहिलेला मसाला आहे ना तो सगळा टाकून घेणार. म्हणजे त्याच्याबरोबर हा पण परतेल आणि कच्चापणा सगळा निघून जाणार. जो कांदा कच्चा आहे, लसूण, थोडीशी कोथिंबीर. भाभी कोथिंबीर घालत नाही आहे, पण जेव्हा मी बनवते ना सेपरेट माझ्या हाताने तर मी कोथिंबीर वगैरे घालत असते. भाभी ओवा पण नाही टाकत, पण मी बोलते बटाटा वगैरे आहे ना तर वातळं असते ना आणि आता तर पावसाचे दिवस आहे म्हणून मी ओवा वगैरे जरा वापरते. आता हे सगळा मसाला मी असा टाकून दिलाय. इथे मी आता थोडंसं पुन्हा जरासं मीठ घालणार आहे. म्हणजे ते बटाट्यांना एकदम बेचव नको व्हायला बटाटे. जरासं आहे ना अर्धा चमचा मिठाचं मी बटाट्यांच्या वरतून, कारण मसाल्यामध्ये तर होतच. आता याला काही हलवणार वगैरे काही नाही, पण साईडने पुन्हा थोडंसं मी तेल सोडणार आहे. तुम्हाला मी पहिलेच बोलले याला तेल जरा जास्त लागतं, पण खूप मस्त लागतं खायला. एकदा जर केलं ना ताईनं तुम्ही तर नेहमीच कराल. हे असं मसाला थोडासा असं लावून घेते. आता यावर झाकण. आता हे मी जसे कारले आलटी पलटी करत होते घट्ट झाकण लावले म्हणजे वाफ नको जायला. घट्ट लावलेत बघा एकदम असं. तर 1-2 वेळा आलटी पलटी करून मी भाजून घेणार आहे चांगलं आणि सगळं झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत भांडी आवरून घेते जरा. तरी बघा कारलं आणि बटाटा एकदम मस्त शिजलाय. एकदम असं लालसर होईपर्यंत भाजायचं आणि खूप खरपूस लागतं खायला. कारलं आणि बटाटा मिक्स करून खायचं. असं लालसर झालं पाहिजे, कच्चं नाही राहिलं पाहिजे. अजून तरी माझं गॅस बारीक चालूच आहे, मी पूर्णपणे बंद नाही केलं. पण हे झालंय आता ऑलरेडी. आता याला काही जास्त शिजवत बसायचं नाही, बस झालंय. मला बारीक गॅसवर अर्धा तास लागला आहे हे दोन्ही शिजायला. हे छान मसाले वगैरे मस्त एकत्र झाले, कारण तेल भरपूर असल्यामुळे ना
हे बघा कारलं पण असं छान मी लाल डाग पडोपर्यंत एकदम असं बघा भाजवून दाखवते. असं खरपूस भाजलं पाहिजे एकदम मस्त. मग काय होतं चव खूप भारी लागते त्याला. जाळायचं नाही म्हणजे जळालं नाही पाहिजे पण भाजले गेलं पाहिजे चांगले बारीक गॅसवर. फास्ट गॅस नाही ठेवायचा कुठे अजिबात. आता हे झालंय मस्त. आता मी अगदी 2 मिनिटांनी गॅस बंद करणार आहे. आता हे फायनल इथं जवळून दाखवते बघा. बटाट्याला कारल्याला कलर कसा मस्त आलाय. जेव्हा ताईंना तुम्ही बनवून खाल ना तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचं कारलं बनवणारच नाही. हे खूप म्हणजे खूप भारी लागतं. आणि बटाटा मी थोडंसं एक्स्ट्राच घालते, तिला खूप आवडतो तो. तर हे झालं. आता गरम गरम भात आहे इकडे. बटाट्याची भाजी चपाती वगैरे सगळं आहे. ते जरा होत येते. तिकडे करत होते, इकडे पाऊस बघा किती जोरात आलं बघा. इथपर्यंत पाणी आलं हवेने. हवा असेल तर आता हवा आहेत ना म्हणून असं पाणी आतमध्ये आलं. इथे मस्त असा पाऊस चालू झाला आहे. जरा जरा वेळाने येतो आहे आणि लगेच बंद होतो आहे. वारं आहेत ना म्हणून पाणी असं आतमध्ये येतं इथे गादीवर. आता विंडो बंद करून घ्यावं लागेल मला. तिकडे ना आज दीदीने AC नाही लावली, विंडो बंद करून झोपलेली. तर मी म्हटले याच्या सेटअप बरोबर पाणी, कारण इथंच गादीवर पाणी आलं तिकडे पण जाऊ शकतं. विंडो वगैरे बंद करून घेतली. आणि आज एकदम उशिरा नाश्ता केला ना तर जेवायची अजिबात इच्छा नाही आहे. आणि जोडीला पण कोण नाही, कारण यश पण नाही आला आहे. जेवायचं प्लॅन कॅन्सल आज संध्याकाळी जेवणार. नाश्ता उशिरा झाला ना जेवण जात नाही. परवा लोणावळ्यामध्ये थांबलेलं ना यशने मला चिक्की घेतलेली. मला आवडती ही चिक्की. शेंगदाणा आहेत ना, मला आवडते ही. संध्याकाळी वगैरे खायला आता, कारण जेवल्यानंतर गोड लागतं काहीतरी खायला म्हणून त्याने घेतले. की देवाचे भांडे वगैरे घासून ठेवले. बाबी सगळं पाणी आलं बघा ना. आता विंडो बंद करून घेतली मी. थोडीशी जागा ठेवली की जराशी हवा येईल इथून म्हणून. असं भरपूर हवेने पाणी येतं आतमध्ये. साहेबांचा फोन आलेला. साहेब आता निमोनमध्ये आमच्या गावामध्ये. आणि सासूबाई पण नाही घरी, संगमनेरला वगैरे कुठेतरी गेलेले आहे. त्याला काल सांगितलं होतं येणार आहे ते, पण काही काम असेल गेले असेल तिकडे. आणि त्र्यंबकेश्वरला जायचं म्हटले होते तर सांगितलं राजनी खूप गर्दी आहे नका येऊ म्हणून. मग सप्तशृंगीला जाताय नाही जाताय माहिती नाही आता. पण आता निमोनमध्ये होते तिथे गावात थांबलेले सगळे. म्हटले देवीचं दर्शन वगैरे द्या सगळ्या दादांना ते, कारण ते कधी जाणार पुन्हा. चला असू दे. आता भरपूर टाईम झाला आहे अजून पण यश आला नाही बघा. कधीची वाट बघते. एकटीला ना मग असं नुसतं घर खायला उठतं. मला सांगितलं मला असे माणसं लागतात, भरपूर घर भरलेलं माणसं लागतात मला. ते एकटी राहून राहून आहे ना आणि टेन्शन येतं मला. काम असू दे किती काम पडले चालेल, माणसं असले किती चालेल, पण एकटं राहायला अजिबात आवडत नाही. ठीक आहे आता पर्याय नाही. चला असू द्या. चला आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त होता येईल ना. श्री स्वामी समर्थ.